थोडीशी मराठीपासून दूर चालली असं आम्हाला वाटलं कुठेतरी. मग आम्ही काय केलं की सुरुवातीला मराठी पुस्तके त्याचा अवेअरनेस. सेतू बंधने तोडून ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. चिदावर रामचंद्र की जय. पूर्वीपासून कसं पिवळं पितांबर असलंच पाहिजे असं म्हणजे पण अशी एक डागडुग होती की मोठे लोक काय म्हणतील असं. मग तसं करता करता झालं शेवटी ते ठरलं की चंदेरी रंगाचा बनवायचं. मस्त आहे, मस्त वाटतं. त्याचा असं पूर्ण ब्लॅकआउट हे तर तुम्ही बघू शकता. हा दगड तरंगतोय, हेवी आहे, किती हेवी हा दगड तरंगतोय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत. फर्स्ट ऑफ ऑल स्वागत आहे तुमचं गणपती बाप्पा या सिरीजवरती. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला भेटेल गावातील गणपती बाप्पा. तर आपण दर्शन करूया गणपती बाप्पांचे. तर चला आमच्यासोबत. यावेळेस काय डेकोरेशन ठरवलंयस तू? यावेळेस आपलं राम सेतू असं ठरवलंय थोडासा. अरे वा वा वा, मस्त. गेल्या वर्षी पण छान होतं, असं एकदम ते स्वर्गात आल्याचं फिलिंग येत होता. कापूस कापूस चालू करतो. हा, स्टार्ट कर. सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये भिजू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघावा कसा. 3 दिवस पर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रगट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाला म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण करेन. श्रीरामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. चिदावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. चिदावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शाख्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. चिदावर रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर पृथ्वी झेलील ज्ञान सागर. फेका झाडे फेका डोंगर पृथ्वी झेलील ज्ञान सागर. ओढा पृथ्वी बैल कटावर, ओढा पृथ्वी
पैल तटावर वनवानी तो धरी. आहे ते मी जरा हो, शॉर्ट मस्त डेकोरेशन एक नंबर. खरंच खूप छान. मस्त थीम छान डिसाइड केली. कोणी तूच? मीच केलंय सगळं, पण थोडस अच्छा. भावाचा वगैरे सपोर्ट होता. मी हे गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघितले होते एका युट्यूब आपल्या याच्यावरती इंस्टाग्राम वरती बघितली होती. हा. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की असं पुढच्या वर्षी करायचं वगैरे. ओके. आणि आपला लाडका बाप्पा म्हणजे गेल्या वर्षी चिंतामणी जो होता मुंबईचा, हा हा त्या चिंतामणी आणि आमचं नातं थोडस घट्ट आहे, त्यामुळे आम्ही जातो आगमन सोहळ्याला. काही वर्षापूर्वी जात होतो, आता जायला भेटत नाही. हा आणि ती ओढ असल्यामुळे चिंतामणीची, आणि ती मी पाहिली होती गेल्या वर्षी. त्यांचं बाप्पाचं रूप वगैरे ते रामाचं आणि ते लक्ष्मण वगैरे सगळं असं होतं काहीसं. मग त्यामुळे ठरवलं त्या दिवशी पुढच्या वर्षी की आपण चिंतामणी बाप्पा सांगायचा आणि असं थोडंसं देखावा करायचा असा. मस्त मस्त. थोडासा ट्राय केलाय. आणि या दगडाबद्दल पण सांग. हा दगड श्रीराम पाण्यावरती तरंगणारा दगड आहे हा. अच्छा. खरंच तरंगतोय. हा कुठून आणला दगड? तो विजयदुर्गातून दादाने आणलाय. अच्छा. हितेशने आणला. हा मस्त. खरेच असे तरंगले असतील ना त्यावेळेस? असतील. आता असतील, श्रीरामाचं नाव जर हो. लिहिलं, आईची कथा आम्ही ऐकली आजपर्यंत, नाही खरीच आहे कथा तर ती खरी खरीच आहे. असणारच. हो, कारण इथे सेतू तर आहे तुम्ही ना. बघूच शकता. हा. तो आजही आहे नेटवरून जर हा बघितला ना, दगड तरंगतोय. आजही तो सेतू हेवी आहे. किती हेवी आहे हा दगड. हो. तरंगतोय. मस्त हो. मस्त. छान. नेक्स्ट टाइम पण आम्हाला असं छान छान डेकोरेशन देखावे हो, दाखव. नक्कीच. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं काहीतरी छोटं हो. यावर्षी काय आयडिया होती तुमची? आमची काय आयडिया होती, पहिला गणपतीचा रंग. हा. ठीक आहे, तर पहिलं गणपतीचं कसं असतं, पितांबर हे पिवळं पाहिजे. हो. पण आम्ही म्हणजे चंदेरी रंग निवडलेला. हा. पितांबर म्हणजे त्याचं पूर्ण असं ब्लॅक अँड व्हाईट असं हे करायचं. थीम. हो. अच्छा. आणि पण म्हणजे कसं theme आधीच पूर्वीपासून- decided होती. हो, पूर्वीपासून कसं पिवळं पितांबर असलंच पाहिजे असं म्हणजे. हा एक हो. जुन्या हा लोकांचा हा समज होता. हा. पण अशी एक धाकधूक होती की मोठे लोक काय म्हणतील काय म्हणतील. असं. म्हणजे मग तसं करता करता झालं शेवटी ते ठरलं की चंदेरी रंगाचा बनवायचं. मस्त आहे. मस्त आणि वाटतंय. त्याचा असं पूर्ण ब्लॅकआउट, हा. त्याची शेडिंग theme कशी. गुफा हो. गुफा Black वाटते. आणि मूर्ती मग त्यावरती उठून दिसते असं. एक नंबर एक नंबर. कलर कॉम्बिनेशन वाईज तर हो. मस्तच आहे. मस्त झालं. खूप छान. सुंदर. बाकी हे गुणाची संकल्पना? ही काकाचीच आहे पूर्ण. काकाचंच. हा काय हा. मस्त. मूर्तीचं आमचं ठरलेलं होतं आधीपासून, पण आधी विचारलं मोठ्या लोकांना घरात की काय आम्ही असं चालेल करतो. का? हो चालेल का. हो. म्हटलं मनात काय ठेवायचं नाही, देव काय बरोबर. हो असं. मस्त मस्त आहे. हे पण फ्लोरोसेंट कलर दिलेत हो ना? हो. छान छान. तर असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. चढा. ज्ञानेश्वर कोयंडे यांचा बाप्पा. तुझं नाव काय? कांचन कोयंडे.
बद्दल कसं डिसाईड केलं हा. डेकोरेशनचं? आताचं काय होतं की सध्या जी नवीन पिढी आहे ती थोडीशी मराठीपासून दूर चालली असं आम्हाला वाटलं कुठेतरी. मग आम्ही काय केलं की एक सुरुवातीला मराठी पुस्तके त्याचा अवेअरनेस त्याचा प्रचार करण्यासाठी मराठी पुस्तकांचं पूर्ण बॅकग्राऊंड ठेवलं होतं आणि काही मराठी पुस्तकडे वाचायला पण ठेवली होती. मग दुसऱ्या वर्षी आम्ही मराठी नाटकावरती गेलो की मराठी नाटकाला लोक जात नाही सध्या, तर सध्या मार्वल आणि बाकी इंग्लिश मूवीजवरती जास्त कल आहे. मग ह्या वर्षी आम्ही मराठी मूवीजमध्ये जे चांगल्या मूवी होऊन गेल्या आमच्यामध्ये तर त्याचं आम्ही ह्या वर्षी देखाव्यामध्ये त्याचं मांडणी केली आहे, जेणेकरून आजच्या नवीन जनरेशनने मराठी पिक्चर पाहावेत, मराठी मूवी पाहावेत, त्यांना जे नवीन डायरेक्टर आहेत त्यांची ओळख व्हावी. ऍक्टर्स बऱ्याचसे ओळखतात पण डायरेक्टर्स पण इम्पॉर्टंट आहेत, तर त्यांच्यासाठी पण आम्ही हे केलंय. तर हे आमच्या माहितीतले जे सगळ्यात चांगले मूवी आहेत गाजलेले आहेत असे, तर ते इकडे काढलेत आणि त्याचे ट्रेलर्स पण इकडे आम्ही लावतो टीव्हीवर. अच्छा, ट्रेलर्स पण लावता का? आणि ह्याची संकल्पना हे सध्या आपले जे मराठी चांगले कवी आहेत त्यांचे कविता आम्ही इकडे मांडल्यात, म्हणजे जेणेकरून रोज इकडे येऊन बसतील ते वाचतील आणि मग त्यांना वाटतं की मराठी कविता पण आपल्या चांगल्या आहेत आणि ते थोडं वाचायला लागतील असं. तर असा मराठी कवितेचा कट्टा मराठी असं आम्ही ठरवलं. छान छान, मस्त वाटतंय. डेकोरेशन छान आहे, काहीतरी युनिक वेगळं. मस्त डेकोरेशन. तर आम्हाला सांगा थोडं की कसं, म्हणजे एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे, थीम कशी डिसाईड केली तुम्ही यावर्षी? अशी थीम अशी काही असं म्हणजे योजनाबद्ध किंवा म्हणजे आखून केलेली योजना अशी काही नाही की म्हणजे यावर्षी हे करायचंच आहे. ओके. पण म्हणजे आपल्या कमी बजेटमध्ये आणि म्हणजे लोकांना म्हणजे की या मंदिराबद्दल माहिती व्हावी, म्हणजे गावातल्या लोकांना सर्वस्वी इथे जाण्यास मिळत आणि लोकांना माहिती मिळावी की म्हणून मी दरवर्षी वेगवेगळे देखावे करत असतो. गेल्या वर्षी 4 धाम केलेले, त्याच्या आदल्या वर्षी शिर्डी साईबाबा केलेले, त्याच्या आदल्या वर्षी कोरोनाचं हे केलेलं, तर यावर्षी गोल्डन टेम्पल असं केलं. आणि याच्या मागे म्हणजे माझा एकट्याचा हात नाहीये, याच्या मागे माझ्या घरातले 4 जणांचा हात. तर माझी मिसेस जेवढं कोरीव काम जेवढं केलंय, हो ह्याच्यात कोरीव काम खूप आहे, तर ते सगळं माझ्या मिसेसने केलं. म्हणजे तुम्ही बघाल तर प्रॉपर कोरलेत पूर्ण दरवाजे वगैरे सगळंच, खिडक्या रेडीमेड नाही, स्वतः बनवले. आणि इथे रिअल फिश आहेत ना? रिअल आपले गोल्डफिश फिश टाईप तशा तिकडे म्हणजे गोल्डफिश टाईप असे मोठे आहेत. मी 4 वेळा तिकडे जाऊन आलो. तर माझ्या मनामध्ये होतं की असं काहीतरी बनवावं एक वर्ष आपल्या गणपतीला हे डेकोरेशन मध्ये, पण ते कसं साकारावं हे उलगडत नव्हतं. मग ते माझ्या वडिलांनी सांगितलं की आपण इथे असं हा जो स्टेज आहे तो उभा हे करायचा. तिथे आम्ही ते 8 इंचाचा प्लायवूड साईडला हे करून 3 वेळा प्लास्टिक टाकलं. हो, कारण ते पाणी वगैरे लिकेज व्हायला नाही पाहिजे. आणि एक तर लाईट्स पण आहेत आतमध्ये. तर याच्यामध्ये 4 जणांची मेहनत आहे. हा जो कलर काम आहे, आकाशी जो कलर आहे तो माझ्या मुलांनी काढला. अच्छा. आणि ही जी लाइटिंग वगैरे जे दिसते ते सगळे माझ्या वडिलांनी केले. मस्त. आणि हे जे जेवढं पण कोरीव काम दिसतंय ना ते माझ्या मिसेसने केलं.
म्हणजे मस्त याच्या आहे, अगोदर पण decoration. जेवढी कामं केली आहेत ते तिने केलेली. अच्छा. फक्त मी ऍज अ आर्ट डायरेक्टर म्हणजे फक्त मी उभा राहून त्यांना गाईड करत असतो की असं करा तसं करा. नाही पण थीम खरंच खूप मस्त आहे आणि युनिक आहे. आजकाल असं खूप कमी बघायला भेटतं, ते पण गावामध्ये. अजून कोकणात म्हटलं तर थीम्स आपले येतातच. खूप वर्क करतो आपण, काय डेकोरेशन करायचं. माहेरघर म्हणजे कोकण. हो मस्त. ह्या वेळेस छानच आहे, डेकोरेशन मस्त आहे सगळ्यांकडे. आम्ही बरेच ठिकाणी गेलोय, तिथेही मस्त मस्त सगळ्यांनी केलेत. माझा असा हेतू आहे की याच्या अगोदर माझे मोठे बंधू म्हणजे चुलत बंधू प्रदीप कोयंडे, स्वर्गीय प्रदीप कोयंडे, ते ऍड एजन्सीमध्ये पर्सेप्ट पिक्चर कंपनीमध्ये कामाला होते. ते त्यांचं अकस्मात आजाराने निधन दिलेलं. तर त्याच्या अगोदर ते माझ्यापेक्षा पण चांगले करायचे. तर त्यांच्या ह्याच्यातून आम्ही हे घेऊन त्यांच्या विचारांची प्रेरणा घेतली. म्हणजे पुढे कोणी पण आलं तर आज आम्हाला बोलतं की इकडे आम्ही एकदा तरी येणं, गावामध्ये बघण्यासारखा देखावा म्हणजे तुमच्याकडे आहे आणि लोक यावी यासाठी आम्ही एक म्हणजे असं एक त्यांना म्हणजे गिव्ह अवे एक ठेवलेलं. म्हणजे सगळं चॉकलेट वगैरे एक गिव्ह अवे. आज ते संपले आहेत. 125 आम्ही बॉक्स बनवलेले. आज ते यावेळी ते कमी पडले, नाहीतर गेल्या वेळी आम्हाला 100 जास्त झालेले. यावेळी 125 पण कमी पडले. आज आम्हाला कोणाला द्यायला गिव्हअवे नाहीये. म्हणजे आम्हाला आता पुढच्या वर्षी अधिक 150 ते 200 आणावी लागतील. एवढं मस्त डेकोरेशन आणि थीम तुम्ही प्लॅन करता तर येणारच ना सगळे बघायला. म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की लोक आम्ही म्हणजे काही जण असतात ना की म्हणजे काय जावं ऍटलिस्ट त्या आशेने म्हणजे की यांच्याकडे काहीतरी खायला पण मिळते की त्या निमित्ताने आमचा हेतू काय बाबा तुम्ही या आम्हाला प्रोत्साहन द्या म्हणजे आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी आणखी काहीतरी वेगळं करू याचा आहे. पुढच्या वर्षी असंच काहीतरी मस्त थीम करा, आम्ही नक्कीच येऊ भेटायला. तुम्ही दरवर्षी या, तुमचं स्वागत आहे. हो मस्त डेकोरेशन मस्तच आहे, खूप आवडलं आम्हाला. थीम तर मस्तच, गोल्डन टेम्पल. त्याच्यामध्ये आम्ही तो तिथून आणलेला एक जो असतो पेपरवेट, आतमध्ये पेपरवेट ओके तो ठेवलेला. नाही ते ह्याचे आपले जवळचे याच्या आतमध्ये मार्बल आहे ना पण हा हे आपले ऋतू मंदिराचे विठ्ठल मंदिर. इथून दिसेल काय ठेवलं आतमध्ये? पेपरवेट असतो ना. अच्छा तो आता देव म्हणून पाहिजे आतमध्ये आपल्याला काहीतरी. तुम्ही गेलेले का रिअलमध्ये? दिसणार नाही आता कारण ते ट्रान्सपरंट आहे, ग्लासचं आहे ते. आता तिथे आतमध्ये ऍक्च्युली एक देव असायला पाहिजे म्हणून तो तिकडनं आम्ही असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला देवगड कट्टा गावातील थीम डेकोरेशन कसे वाटले नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा व असेच नवनवीन कंटेंट्स घेऊन भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.